आज से तुम हलाल नहीं हराम हो, तलाक तलाक तलाक। काल विधानसभेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्र राज्यसुद्धा समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यासाठी ते हायकोर्टचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार आहेत आणि ज्याचा समितीचा अहवाल आल्यानंतर यावर कायदा बनवला जाईल असं मत आहे त्यांचं। हा विषय कुठून पुढे आला तर नाशिकमध्ये शमशेर मलिक या पुरुषाने आपल्या पत्नीला मारहाण केली, मानसिक आणि शारीरिक छळ झाला, ज्यामध्ये त्या महिलेचं बाळ अबॉर्शनमध्ये मृत्यू झाला। त्याचबरोबर या व्यक्तीने तिला फोन करून आज से तुम हलाल नहीं हराम हो, ये मैं पूरे होश व हवास से कह रहा हूँ, तलाक तलाक तलाक। ट्रिपल तलाक 2019 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा करून जरी बंदी आणलेली असेल तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा न्याय पोहोचलेला नाही आणि मग त्यामुळे आज विषय महाराष्ट्रामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आला। समान नागरी संहिता आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 44 मध्ये याचा उल्लेख आहे आणि भाग 4 कलम 36 ते 51 ही जी आहेत ती राज्याची मार्गदर्शक तत्त्वे आहेत। म्हणजे कलम 44 मध्ये असं लिहिलेलं आहे की राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा। तसा प्रयत्न आजपर्यंत गुजरात, गोवा, उत्तराखंड आणि आसाम या 4 राज्यांनी केलेला आहे आणि तो यशस्वी प्रयत्न आहे। उद्या जर महाराष्ट्रामध्ये समान नागरी संहिता लागू झाली तर 5वं राज्य असेल। या संहितेमध्ये काय समानता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे। 4 गोष्टी सर्वांसाठी सेम राहतील ज्या आज विभिन्न आहेत। एक लग्न, मॅरेज, हिंदू आणि इतर जैन, ख्रिश्चन, बौद्ध यांच्यासाठी मोनोगॅमी म्हणजे एक पत्नीत्व आहे, परंतु शरिया कायद्यानुसार मुस्लिमांसाठी पॉलीअँड्री आहे, म्हणजे एक व्यक्ती 4 महिलांशी लग्न करू शकतो, हे शरिया कायद्यामध्ये सांगितलेलं आहे। दुसरं आहे फारकत। ट्रिपल तलाक मुस्लिममध्ये सुद्धा आता बंद झालेला आहे, तरीही हिंदू, मुस्लिम आणि इतर समाजासाठी हा कायदा सेम असेल। जसं की आज डिवोर्स ॲक्टनुसार पुरुष व स्त्रीला समान अधिकार आहेत फारकत घेण्याचे। तिसरा पार्ट आहे इनहेरिटन्स म्हणजे प्रॉपर्टी राईट। हिंदूमध्ये व इतर समुदायामध्ये महिलांना समान प्रॉपर्टी मिळते, परंतु मुस्लिमांमध्ये महिलेस 1/3 जो प्रॉपर्टीचा भाग आहे तो आपल्या आईवडिलांचा मिळतो व नंतर लग्न झाल्यानंतर तिच्या पत्नीची जी प्रॉपर्टी आहे ती अर्धी मिळू शकते। त्यानंतर ॲडॉप्शनबद्दल सुद्धा काही डिफरन्सेस आहेत, जसं की हिंदूमध्ये ॲडॉप्ट करण्याचा अधिकार पुरुष व स्त्रीला आहे, पूर्ण फॅमिलीला सुद्धा आहे, परंतु मुस्लिमांमध्ये गार्जियनशिप म्हणजे फक्त पालकत्व मिळते, त्या मुलाला आपलं नाव लावता येत नाही। या गोष्टीमध्ये समानता येईल। ज्यावेळेस आपले जे राज्यघटना बनवणारे जे डॉक्टर आंबेडकर व जी पूर्ण कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती यांना माहीत होतं की देश आज नुकताच स्वातंत्र्य झालेला आहे आणि ही जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती लागू करण्यासाठी पुरेशी संसाधनं नाहीत, एज्युकेशनमध्ये आपला देश पुढे गेलेला नाही, महिला व पुरुष यांच्यामध्ये साम्यता आणि इक्वॅलिटी नाही, त्यामुळे त्यावेळी ही कायदे बनले नाही। परंतु आज खरंच जर महाराष्ट्र शासनाला वाटत असेल की महिलांवर, मुस्लिम समुदायातील महिलांवर अति अन्याय होत आहे तर हा कायदा लागू करण्यात यावा। त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला किंवा राज्य शासनाला याचे लागू करण्याचे अधिकारही आहेत। जसं की हा विषय जो आहे तो मध्यवर्ती सूचीमध्ये आहे, म्हणजे केंद्र व राज्य यावर दोन्हीही आपला कायदा आणू शकतात, परंतु ज्यावेळेस केंद्र व राज्य दोन्ही कायदा बनवतील आणि या कायद्यामध्ये टकराव होईल तर त्यावेळेस केंद्राचा कायदा जो आहे तो कोर्टमध्ये योग्य ठरला जाईल आणि राज्यांना त्याप्रमाणे कायद्यामध्ये बदल करावे लागतील।
आता युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आहे की नाही, तर युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आहे, परंतु अजूनही आपला समाज तेवढा डेव्हलप झालेला आहे का, एज्युकेशनमध्ये महिलांची प्रगती झालेली आहे की नाही, त्याचबरोबर महिलांना आपले अधिकार मिळाले आहेत की नाही, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. त्या पलीकडे जाऊन डायरेक्ट युनिफॉर्म सिव्हिल कोड लागण्याऐवजी जे काही महिलांचे अधिकार आहेत त्यांना विविध कायद्यामार्फत आरक्षणामार्फत दिले तर अजूनही युनिफॉर्म सिव्हिल कोडचंच काम हे कायदे करतील. परंतु आपलं काय मत आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी संहिता महाराष्ट्रामध्ये लागू केली पाहिजे की नाही, जर केली तर येथील नागरिक त्याला काय प्रतिसाद देतील, आपलं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.